उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळीच मोहोळमध्ये गटबाजी पाहायला मिळते आहे। अजित पवारांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक देण्यात आली। मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीनं बंदची हाक दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सोलापूरमधील मोहोळ आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा पवारांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचं लोकार्पण जे आहे ते होणार आहे। त्याचबरोबरीनं आज या ठिकाणी लाडकी बहिणींशी संवाद देखील अजित पवार साधणार आहेत। मात्र तत्पूर्वी मोहोळमध्ये झालेल्या अनगर अप्पर तहसील कार्यालय जे आहे या मोहोळ अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या रद्द करावं या मागणीसाठी मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी मोहोळ बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि अजित पवार येणार म्हणूनच हे मोहोळ बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांनी ही हाक जी आहे ती मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिलेली आहे। त्यामुळे पक्षांतर्गतच गटबाजी जी आहे ती पुन्हा एकदा अजित पवारांच्याच उपस्थितीत समोर आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित